ग्रॅज्युएट झालाय, मुलाने MBA करायचं, पण आमच्याकडे काय होतंय ना, आता आम्ही आधी जॉबला लागतो. आम्ही भरपूर जण बघितलेले आहेत. मी स्वतः BIT आहे. माझे भरपूर जण मित्र आधी जॉबला लागले, मग नंतर मॅनेजरचा रोल भेटला, मग तिथे बघितलं, अरे पोस्ट ग्रॅज्युएशन लागतंय, अरे नाही नाही मॅनेजमेंट मधली डिग्री लागते. मग आमचे डोळे उघडतात, मग आम्ही एक्सटर्नल कुठेतरी MBA ऍडमिशन. मग माझा हाच प्रश्न आहे की आधी करिअर सिक्युअर करून मग ते शिकण्याच्या नादी लागायचं, की आहे त्या फ्लो मध्ये एज्युकेशन घेऊन चांगलं पॅकेज मिळवायचं. याबद्दल आपण काय बोलाल? मी याबद्दल मला जर सांगायचं झालं तर जशा नाण्याला दोन बाजू आहेत तशा ह्या प्रश्नाला सुद्धा दोन बाजू आहेत, आणि दोन्ही पण बाजू तुम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. आता इट इज टोटली डिपेंड अपॉन युअर आयडियोलॉजी. म्हणजे मुलाची आयडियोलॉजी काय किंवा मुलगा कसा थिंक करतो. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा असेल की जो खूप नॉर्मली गरीब घराण्यातला असेल आणि त्याला आज पैसे कमवणं हे त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं असेल, तर तो काय विचार करेल की फॉर एक्झाम्पल माझी बेसिक डिग्री झालेली आहे, ह्या डिग्री बेस मी आज मार्केटमध्ये जर गेलो, मला जर जॉब जर मिळत असेल तर मी तो जॉब घेऊन टाकेल. कारण त्याच्या समोर आज महत्वाचं काय आहे तर अर्निंग, ते आज त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्या डोक्यावरती किंवा खांद्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट करण्यासाठी त्याला असं वाटतं की म्हणजे जॉब करणं पहिलं गरजेचं आहे. तो जॉब करू शकतो. जॉब करून तुम्ही अर्न अँड लर्न ही कन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे. जॉब करून अर्न करून सुद्धा तुम्ही लर्न करू शकता. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, काही मुलं म्हणतील की नाही, मी पहिल्यांदा काय करेल की एज्युकेशन सगळं पहिलं कम्प्लीट करून घेईल आणि एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मग मी काय करेल, मी इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि मग मी जॉब घेईल. दोन्ही पण गोष्टी बरोबर आहेत, चुकीचं याच्यामध्ये काहीच नाही. फक्त डिपेंड एवढंच आहे की जो मुलगा एज्युकेशन घेऊन जॉब करायचं म्हणतोय किंवा एज्युकेशन प्लस जॉब करायचं म्हणतो, तो कुठल्या टाइम फ्रेम मध्ये आहे त्याच्या, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तो टाइम फ्रेम त्याने अंडरस्टँड एकदा केला, त्या बेस तो त्याचा डिसिजन 100% घेऊ शकतो. ओके, असं मला वाटतं. ओके. सो आता आणखीन एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की आता मी स्वतः जॉबही केलाय, कॉर्पोरेटमध्ये मी जॉब करतोय, गेल्या म्हणजे 2016 पासून एज्युकेशन घेता घेता मी कॉर्पोरेट सोबत जॉब करतोय. जसं मी सकाळ मीडियामध्ये सुरुवातीला काम केलं, त्यानंतर मग हळूहळू कॉर्पोरेट कंपनी सोबत काम केलं, जसं की बायजूस असेल, विकीमंत्रा असेल, गुरुजना फर्म असेल, सो यांच्यासोबत काम केलं. तर हे काम केल्यानंतर आता ज्यावेळेस मी स्वतःचं स्टार्टअप करतोय, तर मला असं जाणवलं की मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेचं MBA करणं आणि आता ॲज अ बिझनेसमॅन MBA करणं खूप डिफरंट विषय आहेत. सो MBA करताना कशा पद्धतीने MBA मध्ये आपण नॉलेज गेन केलं पाहिजे की ज्याचा उपयोग हा आपल्या जॉब, म्हणजे तुमच्या जॉबच्या रिलेटेड करिअरसाठी पण होईल आणि तुमच्या व्हॉट यू कॅन से फॉर युअर एंटरप्रेन्योरशिप जर्नी, फॉर युअर स्टार्टअप जर्नी, फॉर युअर बिझनेस जर्नी, त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होईल. याबद्दल आपण काय बोलाल? म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला असं विचारायचंय की MBA कोर्स केल्यानंतर समजा एखादा मुलगा असेल, त्याला असं वाटतंय की मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, बरोबर, तर त्यांनी काय केलं पाहिजे, असं नॉर्मली मला असं वाटतंय. आता MBA केल्यानंतर आपण नॉर्मली जेव्हा मी ॲज अ प्लेसमेंट कोऑर्डिनेटर जेव्हा मुलगा सेकंड इयरला येतो किंवा फर्स्ट इयरला नॉर्मली येतो, फर्स्ट इयर आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो की वाय MBA. नॉर्मली मी पहिला प्रश्न त्यांना विचारतो की फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे, त्यानं BSc केलेला आहे, BSc केमिस्ट्री केलेलं आहे त्याने, त्याच्याकडे ऑप्शन होतं MSc केमिस्ट्री करण्याचं, बरोबर आहे, परंतु त्याने ते ऑप्शन नाही निवडलं. त्याने निवडलंय की त्याला MBA करायचं आहे, बरोबर ना. मी त्याला विचारलं त्यावेळेला लेक्चरला जेव्हा तो आला तेव्हा त्याला विचारलं की तुला MBA का बरं करायचं आहे. त्यांच्या डोक्यामध्ये, मुलांच्या डोक्यामध्ये एक सारा असा उत्तर तयार असतं की सर मला मॅनेजर व्हायचंय, मला सक्सेसफुल पर्सन व्हायचंय, म्हणून मला MBA करायचं आहे, अशी मुलं नॉर्मली उत्तर देतात. काही मुलं म्हणतात की सर मला बिझनेस टाकायचा आहे, बरोबर, मला एंटरप्रेन्योर व्हायचंय. मग आता आपण MBA केल्यानंतर मुलांना दोन ऑप्शन्स आहेत. एक ऑप्शन आहे जॉब करण्याचा, दुसरा ऑप्शन आहे एंटरप्रेन्योरशिप किंवा व्यवसाय टाकायचा. आता ज्या वेळेला मी म्हणतोय की मला सक्सेसफुल एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तर सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होणं यासाठी काही स्किल्स आहेत जे तुमच्याकडे इनबिल्ट असणं गरजेचं आहे, किंवा काही स्किल्स आहेत की जे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते लर्न पण करू शकता. जसं आपण नॉर्मली काय म्हणतो की डिबेटेबल इश्यू आहे, लीडर्स आर बॉर्न नॉट मेड, किंवा कधी म्हणतात की लीडर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न, त्याच्यावरती डिबेट होते. तसं एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण तसंच आहे. काही लोक म्हणतील की एंटरप्रेन्योर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न, काही म्हणतील की एंटरप्रेन्योर्स आर बॉर्न दे आर नॉट मेड. तर तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा आहे किंवा त्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर
सक्सेस जर घ्यायचा आहे, मला जर सक्सेस घ्यायचा आहे, मला सक्सेसफुल एंटरप्रेन्योर जर मला जर व्हायचं जर असेल, तर त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. मी एक सिंपल कन्सेप्ट सांगेल मुलांसाठी. ती कन्सेप्ट आहे की प्रत्येक मुलांना आस्क मॉडेलवरती काम करणं गरजेचं आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस आस्क मॉडेल? आस्क म्हणजे ॲटिट्यूड, एस म्हणजे स्किल्स आणि के म्हणजे नॉलेज. या 3 गोष्टींवरती मुलांनी जर काम जर केलं तर तुम्ही सक्सेसफुल एंटरप्रेन्योर जरी व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकाल. किंवा तुम्हाला वाटतंय की मला बिझनेसमध्ये किंवा मला जॉबमध्ये पण सक्सेस पाहिजे किंवा मला जॉब मिळाला पाहिजे, तुम्हाला जॉब सुद्धा मिळू शकेल. काय सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे, आजकालच्या मुलांमध्ये आपण नॉर्मली म्हणतो उतावळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग, त्या टाईपचा प्रॉब्लेम झालेला आहे मुलांमध्ये. मुलांमध्ये काही नाहीये तर मुलांमध्ये राईट ॲटिट्यूड नाहीये. बरोबर. ॲटिट्यूड जर तुमच्याकडे जर असेल, म्हणजे आपल्याला नॉर्मली म्हणता येईल की एखादा साधा मुलगा पण ज्याचा ॲटिट्यूड एकदम चांगला आहे, ॲटिट्यूड एकदम बरोबर आहे, तर तो काही सुद्धा गोष्टी करू शकेल.